हॅलो, गुड मॉर्निंग. स्वागत आहे तुमचं माझ्या व्लॉगमध्ये. आणि इथे वाजत आहेत सकाळचे 5:30. मी घेतली लगेच तिळाची म्हणजे बाजरीची भाकरी करायला भोगीच्या दिवशीची. त्याच्यानंतर मी लगेच एका बाजूला चिंचोला करायला घेतला. त्याच्यामध्ये आपण जसं की तुम्हाला माहिती आहे सगळ्या भाज्या मिक्स असतात. वाटाणा, पावटा, गाजर, वांग, बटाटा वगैरे सगळ्या मिक्स भाज्या. कारण की मला नैवेद्याची पण तयारी करायची होती आणि ॲक्च्युली टिफिन पण बनवायचा होता. त्यामुळे मग आता दुसरं काही करण्यापेक्षा मग मी डायरेक्ट हेच करायला घेतलं. टिफिन 7 वाजेपर्यंत तयार व्हावाच लागतो. ते झाल्यानंतर मी सगळं आवरलं आणि फरशी वगैरे सगळी पुसून घेतली, कारण आज भोगीची देवपूजा सुद्धा करायची होती लवकर मला. त्यामुळे तर आजचा व्लॉगही थोडा मोठा होईल. आय होप की तुम्ही हा व्लॉग एन्जॉय कराल. आणि मी आता तुम्हाला भेटते सगळं माझं घरातलं काम करून. नाश्ता वगैरे सगळं झालेलं आहे, घरातली कामं, स्वच्छता. जर आज लेटच झाला म्हणजे स्वयंपाक वगैरे सगळा झाला, भोगीचा नैवेद्य करून झाला, पण त्याच्यानंतर मला घरातली कामं आवरायला जरा लेट झाला. सगळा किचनमधला पसारा काढून मी सगळं व्यवस्थित पुसून क्लीन करून घेतलेलं, डबे वगैरे सगळे. आणि त्याच्यानंतर मग हेच फ्रेशनअप वगैरे सगळं, कपडे, फरशी पुसणं सगळं झालेलं आहे माझं. आणि आता मी देवपूजा केलेली आहे. देवपूजा झाली की मी आता आज भोगीची तयारी करते. सगळं व्यवस्थित क्लीन केलंय आणि आता पूजेची मांडणी करणार आहे मी. तर त्याच्यानंतर मग आपण परत भेटूया. सुरुवात केली, पाठ स्वच्छ धुवून घेतला, त्याच्यावर एक नवीन कोरं वस्त्र अंतरलं, दिवा लावला आणि हळदी कुंकू लावून पूजेला सुरुवात केली. प्रत्येक सुगड स्वच्छ पाण्याने धुवून घेतलं, त्याला हळदी कुंकू सगळ्याला लावून घेतलं आणि त्याच्यात ज्या आपल्या भाज्या असतात व्यवस्थित सगळ्या टाकून घेतल्या त्याच्यात. जसं की तांदूळ, शेंगा, बोरे, वाटाण्याची शेंगा, ऊस, गाजर, हरभरा सगळं व्यवस्थित टाकलं, तांदूळ, तीळ, आणि पूजेला सुरुवात केली. तर फायनली माझी देवपूजा वगैरे सगळी करून झालेलं आहे. रांगोळी काढली, पूजेची मांडणी सगळी व्यवस्थित झाली, दरवाजाच्या बाहेर रांगोळी काढली. साधी सिंपलच काढली, त्यामुळे काही दाखवत नाहीये व्लॉगमध्ये. उद्या विशेष रांगोळी काढली जाईल, उद्या संक्रांत आहे त्यामुळे. आज उंबरठा वगैरे स्वच्छ धुवून घेतला, हळदी कुंकू तांदूळ वगैरे टाकून पूजेला सुरुवात केलेलीच होती म्हणा. सगळ्या जणी हळदी कुंकवाला प्रत्येक आपल्या मैत्रिणींना, आपल्या घरातल्या सगळ्या व्यक्तींना, जवळच्या प्रिय व्यक्तींना बोलून हळदी कुंकू लावतात, वाण देतात. माझी तर ही दुसरी संक्रांत आहे, त्यामुळे मी खूप एक्सायटेड आहे. पहिली संक्रांत ही खूप छान गेलेली माझी गावाला, त्यामुळे आता काही गोष्टी माहीत नव्हत्या त्या सुद्धा. त्यामुळे मग मी लगेच काही गोष्टी घरी विचारल्या, आईला, सासूबाईंना सगळ्या गोष्टी विचारत सगळ्या व्यवस्थित केल्या. तरी काही 2-3 वस्तू आणायच्या राहिल्या, त्या मी आज परत मार्केटमध्ये जाणार आहे. आणि ही मी साधी सिंपल अशी रांगोळी काढलेली आहे. नैवेद्य दाखवलेला आहे आपल्या भाजीचा आणि बाजरीच्या भाकरीचा, तिळाच्या भाकरीचा, आणि सगळं व्यवस्थित करून झालेलं आहे माझं. आता स्वामींच्या चरणी हीच प्रार्थना करते की हे नवीन वर्ष सगळ्यांना सुख समृद्धीचं, शांततेचं जावं आणि सगळ्यांनी तिळगुळ घ्या, गोडगोड बोला, या गजरात उद्या संक्रांतीचा सण साजरा करावा. तर आता जेवण वगैरे करून मी दुपारनंतर आराम करून निवांत ज्या वस्तू राहिलेत वाण वगैरे आणायला ते जाईन आणायला. आणि त्यानंतर मग बाकीची तयारी होईलच. उद्याची तयारी करून ठेवायची आहे आजच, कारण उद्या ऑफिसचं काम असल्यामुळे मला आज काही जास्त म्हणजे उद्या जास्त काही वेळ मिळणार नाही. त्यामुळे आजच मी तयारी करून ठेवली तर मला खूप मदत होईल. कोणती साडी नेसायची, कोणती ज्वेलरी, सगळं व्यवस्थित काढून ठेवलं सामान, तर मग उद्या लगेच माझं आवरेल. जेवण झालं, माझं सगळं काम आवरलंय आणि मी आता बसले गव्हाचं दळण करायला. सुट्टी असल्यामुळे मला आजच हे केलं पाहिजे. तर बघू आपण उद्या कुठे जायचं, कारण ऑफिसचं काम पण आहे. ऑफिसच्या कामाला काही सुट्टी नाहीये, त्यामुळे थोडा वेळ दुपारी काढूनच मी लगेच जाईन ववसा घ्यायला दुपारी तयार होऊन. जसं सगळ्यांचं आवरेल, सगळं घरातलं कामं सगळ्या लेडीज कधी जात आहेत तेव्हाच मी सुद्धा त्यांच्यासोबत जाईन आणि मंदिरात जाऊन मस्त ववसा घेईन. तर उद्या सुद्धा आपला ब्लॉग नक्की येईल. असाच ब्लॉग कंटिन्यू करा. आणि त्यानंतर मी घेतलं लगेच गहू नीट करायला, कारण की आजच द्यायचं होतं ते नीट करून दळण दळायला. त्यामुळे आराम करणारे, झोप घेणार आहे, मग नंतर मी जाणार आहे परत मार्केटमध्ये. आणि झोपून उठले बरोबर तोपर्यंत 4:15 वाजलेले. तोंडाला स्कार्फ बांधला कारण ऊन पण होत होतं भरपूर. आणि इथे मी पोचले आमच्या सोसायटीच्या मेन लोगोजवळ, आय लव्ह ऐश्वर्यम हमारा. तिथून मग नंतर मी मेन गेट जवळ आले. हे आमचं आहे सोसायटीचं मेन गेट. सिक्युरिटी गार्ड बसले तिथे 2. आणि हा आहे मेन रोड. मेन रोडच्या अलीकडचा रस्ता म्हणजे गेटच्या बाहेरचा. इथे आमचा मंगळवारचा आठवडा बाजार भरतो.
तशी रोजही डेली असतो तिथे भाजीपाला. नंतर मी गेले माय चॉईस या शॉपमध्ये, तिथे काही वाण मिळालं नाही. तिथून मग मी गेले किराणामध्ये आणि बदाम वगैरे पॅकेट घेतलं, बदामचं राहिलेलं. नंतर पूजेसाठी लागणारं सामान घेतलं आणि मग घरी आले तर छोटी मुलं पतंग उडवत होती. तर माझा आता स्वयंपाक चाललेला आहे. बाकी मगाशी मी आले जरा, मला बहुतेक बरोबर 6 वाजले. मी आल्यानंतर चहा वगैरे घेतला, स्वयंपाकाला लागले. आता बरोबर वाजले 7:30. स्वयंपाक सगळा झालाय माझा. आणि मी आता हे सगळं सामान व्यवस्थित काढून ठेवलेलं आहे उद्याच्या वंशासाठी. ज्या वस्तू लागतात आपल्याला दाखवते मी तुम्हाला. हळदी, कुंकू, खोबरं, बदाम सगळं काढून ठेवलं एका साईडला. आणि बायकांना मी काय बांधायला आणले ते सुद्धा दाखवते तुम्हाला. हळदी, कुंकू, तिळगुळ मिक्स करून ठेवले. त्याच्यात सगळं वंशाचं सामान आहे, फक्त खाऊची पानं ठेवली नाही आहेत. आणि हळदी कुंकू एक्स्ट्राही काढून ठेवले साईडला, कारण उद्या जर अजून लागलं तर. आणि हे लेडीजना मी वाण द्यायला आणले, 1 डझनच आणलेत. मला 150 रुपयाचं पॅकेट भेटलं, कारण अजून काही खूप छान वाण मला घ्यायचं होतं. आणि एक तांब्यामध्ये नाही का छोटे छोटे गुडू असतात, ते मागच्या वेळेस मी घेतलेले देवाला, आपण जसं पाणी घेतो नैवेद्याला त्याच्यात. आणि ह्यावेळेस पण तांब्यांचं एक अगरबत्तीचं एक छोटंसं कमळाच्या आकाराचं होतं, पण म्हणजे बघून ते असं वाटत नव्हतं त्याला तेवढे पैसे देऊ वाटत नव्हते. 250 रुपये 1 डझन होतं, तेव्हा मी ते नाही घेतलं. साध्या भरण्या घेतल्या छोट्या छोट्या. आणि हे घेतलेत मी बँगल्स, ह्या ग्रीनवाल्या मेटलमधल्या घेतल्यात वेलवेटच्या. आणि अजून एक कलर घेतला आहे रेड कलर, रेड आणि ग्रीन कलर. आणि बाकी काय नाही. हा एक बन घेऊन आले, उद्या जर वेळ मिळालाच तर हेअरस्टाईल करायला. खूप दिवस झाले मला हा घ्यायचा होता, नव्हता माझ्याकडे, तो एक आणला. आणि काय नाही, बाकीचं काही रोज वॉटर वगैरे ते घेऊन आले, संपलेलं होतं ते. तर आता साडी मी उद्या नेसणार आहे राखाडी कलरची. राखाडी आणि लाल कलर आहे, ती सुद्धा मी तुम्हाला दाखवते. आणि ही आहे ती साडी राखाडी कलरची आणि रेड कलर आहे त्याच्यात मिक्स. जेवण वगैरे सगळं झालेलं आहे. दळण घेऊन जे मी गेलेले दुपारी नीट केलेलं मी गव्हाचं दळण, ते मगाशी परत मी गेलेले खाली घ्यायला. आणि जेवण वगैरे सगळं मस्तपैकी झालेलं आहे. उद्याची तयारी माझी सगळी निमित्री करून झालेली आहे. सगळं व्यवस्थित काढून ठेवलेलं आहे, म्हणजे उद्या ऑफिसचं काम प्लस ते सगळं घरातलं काम सगळं लोड होऊ नये म्हणून मी सगळी तयारी करून ठेवलेली आहे. साडी वगैरे काढून ठेवली, मी तुम्हाला दाखवलं मी मगाशी. आणि ज्वेलरी वगैरे पण नंतर काढून ठेवली मी, फक्त शूट नाही केलं. आणि भेटूया आपण उद्याच्या ब्लॉगमध्ये. उद्या सुद्धा नवीन मी व्लॉग करेन संक्रांतीचा, जसं जमेल तसं, छोटा का होईना 10 मिनिटाचा तरी. तर भेटूया नवीन व्लॉगमध्ये. हा व्लॉग कसा वाटला तुम्हाला नक्की कमेंट करून सांगा. आणि काळजी घ्या. हॅप्पी मकर संक्रांत. मकर संक्रांतीच्या खूप 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 शुभेच्छा. ही संक्रांत तुम्हाला खूप छान निरोगी जावी हीच स्वामींचरणी प्रार्थना. बाय बाय, गुड नाईट.